नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधूने काही पैसे गुंजाला दिलेले असतात आणि दिवाळीची खरेदीच्या काही वस्तू तिने घेऊन येण्यासाठी तिला बाजारात पाठवलेले असते। तर गुंजा बाजारात आलेली असते आणि समोर तिला एक आजी पंत्या विकताना दिसते आणि गुंजाला खूप आनंद होतो। ती धावतच त्या आजीजवळ येते आणि कितीला एक पंती आहे असे विचारते। तेव्हा ती आजी बोलते की 50 रुपयाला एक। तेव्हा गुंजा म्हणते की अयो बाबो, आमच्याकडे तर माती ही फुकटच भेटते आणि तुम्ही इतक्या महाग का देतात। तेव्हा ती आजी विचारते की काय कुठे भेटते क फुकट माती। तेव्हा गुंजा म्हणते की डोंगरवाडीला, मी डोंगरवाडीचे आहे आणि तिकडे आईसोबत मी सुद्धा असे दिवे विकायचे आणि बनवायचे सुद्धा। तेव्हा लगेच ती आजी रागाने म्हणते की मग तू तर येथे माझा धंदा बसवायला आली की काय, घ्यायच्या असेल ह्या पंत्या तर घे, नाहीतर चालती हो, दिवे खाली ठेव आणि घ्यायचे असेल तर घे, नाहीतर दिवे डोंगरवाडीवरून घेऊन ये। गुंजा म्हणते की आजी, गरिबांनी इतकं तोऱ्यात वागू नये, गरिबांनी कसं डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून बोलावे। आपल्याला माणसांची गरज लागते आणि गरीब समजून तरच कोणीतरी आपल्याला मदत करीन नसणार। तर ती आजी म्हणते की गरीब आहे हे कळतं, भाषण कशाला देती, घ्यायचे असेल तर घे दिवे। तेव्हा लगेच गुंजा म्हणते की 50ला जर 5 दिवे देत असतील तरच घेईल। त्यावर लगेच आजी ही व्याकुळून म्हणते की अगं 4 दिवस झाले येथे दिवे विकण्यासाठी घेऊन येते, परंतु एक सुद्धा दिवा विकला नाही। घरी माझे मुलं वाट बघतात की आज आई आमच्यासाठी खाऊ घेऊन येईल आणि फटाके आणील, पण त्यांना काय माहिती की कशाची मिठाई आणि कशाचं काय। तर रात्रीच्या जेवणाची सुद्धा हाल झाली। दिवसभर मोलमजुरी करते आणि घरी जाता जाता मीठ मसाला घेऊन जाते आणि पाण्याला कोरडी फोडणी देते आणि माझ्या मुलांना भाकर खाऊ घालते। त्या आजीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि तिचे ते दुःख ऐकून गुंजाला आपली करुण कहाणी आठवते, कारण तिची आई सुद्धा तिच्यासाठी हेच करायची। तेव्हा गुंजाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि तिला बाबळीची आठवण होते। ती आजी विचारते की अगं मुली, तुला तर माहीत सुद्धा नसेल की कोरडी फोडणी म्हणजे नेमकं काय असते। तेव्हा गुंजा म्हणते की आजी, मला सर्व काही माहिती आहे, कारण सणासुदीच्या दिवशी माझी आई सुद्धा अशीच कोरडी फोडणीचं पाणी आणि भाकर मला खायला द्यायची। आम्ही सुद्धा खूप गरीब होतो। तेव्हा ती आजी म्हणते की गरिबाची दुनिया आता खरंच राहिलेली नाही। तेव्हा त्या आजीच्या रूपात बाबळी समोर दिसल्याचं गुंजाला भास होतो। तेव्हा बाबळी म्हणत असते की काय सांगू, आता दिवाळी आली, घरामध्ये काहीच पीठ वगैरे काहीच राहिलेले नाही, परंतु आता हे दिवे जर विकले ना, तेव्हा मी सर्वांची उधारी देऊन टाकेल आणि माझ्या गुंजाला भाजणीच्या गोड पापड्या येता जाता ती खात असते आणि तिला दिवाळीचं फराळ खरंच खूप आवडते। तेव्हा मात्र गुंजाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते। तर ती आजी लगेच गुंजाला म्हणते की अगं, येथे माझ्या धंद्यासमोर रडत बसू नको, घ्यायचे असेल तर घे, नाहीतर जा इथून। तेव्हा गुंजा ही भानावर येते। तेव्हा गुंजा लगेच आपल्या हातातील सर्व पैसे त्या आजीला देते आणि घरी जाताना दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू घरी घेऊन जा आणि आपल्या मुलांसाठी सर्व पदार्थ बनवा, लागलं तर भाजणीच्या भाकरीसुद्धा गोड करून बनवा, तेव्हा मला खूप आनंद मिळेल। तेव्हा लगेच ती आजी म्हणत असते की अगं, तुझ्या या पैशाचं मी काय करू आणि इतक्यात माझी अख्खी टोपलीसुद्धा विकली जाईल। तेव्हा लगेच गुंजा म्हणते की मी तुमची पंत्याची सर्व टोपली विकत घेते, पण तुम्हाला जे काही मी पैसे दिले ना, त्यामुळे मला सुख मिळेल। आणि एक गरीब आई आपल्या मुलांची सुकलेली चेहरे बघून किती दुःखी होत असते याची मला जाणीव आहे। तेव्हा गुंजाच्या डोळ्यात परत पाणी येत असते आणि त्या आजीला म्हणते की मावशी, तुम्हाला सर्व काही सुख मिळवून दे, त्या बदल्यात मी माझ्या घरी हा उजेड घेऊन जाते। माझ्या कष्टाचा गोडवा तुमच्या घरात आणि तुमच्या कष्टाचा उजेड माझ्या साहेबांच्या घरात। तेव्हा ती आजी खुश होऊन गुंजाच्या चेहऱ्यावरून असा मायेचा हात फिरवते आणि खरंच माझ्या या आशीर्वादाने तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊन दे, असा आशीर्वाद गुंजाला ती खुश होऊन देते। तर गुंजा सर्व टोपली आपल्या डोक्यावर घेते आणि ते दिवे घेऊन घरी येते। दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळीची मस्त तयारी होऊन सर्वजण खूप छान नटलेले असतात। तर कबीर आणि मृण्मयी एकत्र दिव्यामध्ये वाती भरून ते दिवे पेटवण्याचा प्रयत्न करत असतात। तर गुंजा इकडे मुलांना ओरडते की फटाक्यापासून सावध राहा आणि लांबच उडवा जरा फटाके। तेवढ्यात मधू ही गुंजाला आवाज देते।
गुंजा पूजेचं सर्व काही आटोपले, त्यामुळे हळदी कुंकू वाहण्यासाठी आतमध्ये ये. तेवढ्यात कबीर हा मृण्मयीचा हात हातामध्ये घेतो आणि खूप त्रास होतो का असे तिला विचारत असतो. तर मृण्मयी मात्र खुश होऊन नाही बोलते आणि गुंजा हे सर्व बघत असते. तर मधू आणि विजय या खूप हसू लागतात. गुंजाला वाईट वाटत असते. तर मधू गुंजाला म्हणते की गुंजा चल ना ग लवकर. गुंजा म्हणते की आई कसे आहे बाहेर मुलं एकटेच फटाके उडवतात, त्यांच्याजवळ मोठं कोणी असायला नको का? तेव्हा मी थांबते आणि नंतर येते मी पूजेसाठी. तेव्हा मधू म्हणते की हो ठीक आहे. तेव्हा विजया मात्र गुंजावर खुश होऊन मधूला म्हणते की खरंच आपली गुंजा किती गुणी आहे ग. बाजारात गेली आणि त्या पंत्यावलीला मदत व्हावी म्हणून अख्खी तिची टोपलीच विकत घेऊन आली. तेव्हा कविता सुद्धा खुश होऊन म्हणते की आई आपली गुंजा आहेच तशी, कायम सर्वांना मदत करत असते. मधू म्हणते की हो ना, मी तिच्यासाठी 1000 रुपये दिले, परंतु तिने त्या पंत्यावालीला सर्व काही देऊन टाकले. तेव्हा लगेच रेशीम रागाने म्हणते की तुमच्या हे मात्र लक्षात येत नाही, तिने हे सर्व दिवेला आणले, परंतु त्यासाठी किती तेल लागणार. तेव्हा मधू म्हणते की अगं रेशीम, दिवाळी आहे, इतका कसला विचार करतेस. तेव्हा नित्या आणि नैतिक तेवढ्यात एका बाटलीमध्ये ते रॉकेट पेटवत असतात. तर नैतिक म्हणत असते की मी पेटवतो, नित्या म्हणत असते की मी पेटवते. तेवढ्यात लगेच ते जी काही हातामधील ही काडी असते ती त्याच्यावर पडते आणि ते रॉकेट लगेच हे कबरीकडे येत असते, म्हणजे ते पेटलेले असते. गुंजा हे सर्व बघते आणि तिला तर खूप असा घाबरल्यासारखे होते आणि ती धावतच येते. तर मृण्मयी आणि कबीर हे अंगणामध्ये दिवे ठेवत असतात. तर गुंजा लगेच ते रॉकेट येते आणि कबीरला धक्का देऊन बाजूला लोटते. तेव्हा ते रॉकेट तिने आपल्या हातामध्ये धरलेले असते, तर तिच्या हाताला सुद्धा भाजले जाते. तेव्हा कबीरचा धक्का मृण्मयीला लागतो आणि लगेच मृण्मयी ही खाली पडणार. तर कबीर आपल्या हाताने तिला झेलतो. तेव्हा मृण्मयी आणि कबीर एकमेकांकडे बघत असतात. तर लगेच कबीर विचारतो की मृण्मयी काही झाले का, तू ठीक तर आहे ना? तेव्हा मृण्मयी म्हणते की काही नाही आणि तेवढ्यात लगेच गुंजाच्या हाताला भाजले हे सर्वांना समजते. मृण्मयी धावतच गुंजाजवळ येते आणि गुंजा हे काय करतेस, तुझ्या हाताला भाजले की काय असे प्रेमाने विचारते. तर सर्वजण धावतच येतात आणि मधू म्हणत असते की अहो कबीरच्या अंगावर ते रॉकेट येत होते आणि गुंजाने ते इकडेच झेलले आणि तिच्या हाताला भाजले गेले. तेव्हा गुंजाच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते आणि तरीसुद्धा कबीर हा तिच्यावरच ओरडत असतो. डोकं फिरले का असे तो गुंजाला म्हणतो. तेव्हा मधू आणि मृण्मयी कबीरला म्हणतात की कबीर तू गुंजाला काय बोलतो हे तुला कळते का? आणि ते जळतं रॉकेट जर घरात घुसले असते तर किती मोठा अनर्थ झाला असता, हे तुला का समजत नाही? आणि तुला हे समजत नाही का गुंजाचा हात किती भाजला? आज पुन्हा एकदा गुंजा आपल्या सर्वांच्या संकटात येऊन उभी राहिली आणि ते सुद्धा स्वतःची सुद्धा पर्वा तिने केली नाही. तिला थँक्स म्हणायच्या अजून तू तिच्यावरच का ओरडतो? तेव्हा कविता गुंजाच्या त्या भाजलेल्या हातावर पाणी टाकत असते. तेव्हा मधू म्हणते की आज खरंच कबीर आणि मृण्मयी हे गुंजामुळे सुखरूप आहेत. तेव्हा लगेच कबीर रागाने म्हणतो की हो, गुंजामध्ये आल्याशिवाय कोणतेही कार्य असे पार पडतच नाही आणि ही गुंजामध्ये आल्याशिवाय आपलं लग्नसुद्धा होणार नाही असे मला वाटतेच. तेव्हा मृण्मयी म्हणते की अरे कबीर काय बोलतोस तू हे सर्व? गुंजाला वाईट वाटते आणि ती मनात म्हणत असते की नाही साहेबा, मी तुमच्यामध्ये नाही येणार. पण नशिबानेच असं कोडं आपल्या जीवनामध्ये घालून टाकले की मी कितीही ते कोडं सोडवण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा ते सुटतच नाही. मधू म्हणते की कबीर काय बोलतो? तिने हे सर्व आपला जीव वाचवण्यासाठीच केले आणि वरून तू तिला इतकं का बोलतोस? तेव्हा सर्वजण गुंजाला आतमध्ये घेऊन येतात आणि मधू ही गुंजाच्या भाजलेल्या हातावर ती मलम लावत असते आणि आजच गुंजा हे सर्व व्हायचे होते. सकाळी सुद्धा मृण्मयीच्या हाताला भाजले आणि आत्ता तुझ्या हाताला. तेव्हा गुंजा म्हणते की डोंगरवाडीची माती लावली ना लगेच बरे वाटेल. मृण्मयी म्हणते की अगं गुंजा वेडी आहेस का गं तू? अगं माती वगैरे काही लावायची नसते, क्रीम लावायची असते. गुंजा म्हणते की हे शेअर तरी कितीक दिवसाचं आहे माझ्यासाठी, 2 दिवसासाठी, शेवटी गावची मातीच माझ्यासाठी आहे. तर गुंजा कबीरकडे बघत आतमध्ये निघून जाते. त्यानंतर विजया म्हणत असते की आपल्या घराला काय झाले, काल तर पैसे सुद्धा चोरीला गेले आणि आज हे सर्व अपशकून हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच होणार होते का? तेवढ्यात ती पंत्यावली आजी येते आणि सर्व काही व्यवस्थित होणार असे बोलते. तर सर्वजण धक्क्याने बाहेर बघू लागतात.
तेव्हा सर्वजण बाहेर येतात. कबीर विचारतो की अहो आजी तुम्हाला काय लागते. तेव्हा ती आजी म्हणत असते की या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार आणि सर्व भरभराट होणार आणि ती गोरी गोरी मुलगी गुंजा येथेच राहते का असे विचारते. चंदनाच्या रंगाची मुलगी, केसाचा बट, डोळ्यावर येणारी मुलगी, इतक्या दिवसापर्यंत शोधत तिला मी येथे आले आणि ती येथेच राहते का असे विचारते. तेव्हा रेशीम म्हणते की तुम्ही तिला इथपर्यंत शोधत आला म्हणजे नक्की काहीतरी गडबड तिने करून ठेवली असणार. तेव्हा मृण्मयी हात जोडून त्या काकूला म्हणते की तिने जर काही गडबड केली असले तर तिच्या वतीने मी तुमची माफी मागते. तिच्यामुळे काही नुकसान झाले असले तर त्याची भरपाईसुद्धा आम्ही तुम्हाला देतो. तर ती आजी म्हणते की तिच्यामुळे कधीच कुणाचं नुकसान होणार नाही. उलट तिने माझ्या गरिबाच्या घरामध्ये उजेड पडावं म्हणून माझे सर्व दिवे हे विकत घेतले आणि आज तिच्यामुळे मी माझ्या पोराबाळांना खाऊ घालू शकले. तेव्हा विजय आणि मधू म्हणतात की अहो ह्याच ते आजी आहे वाटतं. गुंजाने ज्यांच्याकडून इतके दिवे विकत आणले त्याच. तेव्हा लगेच आजी धनलक्ष्मीची एक मस्त तिच्या हातांनी बनवलेली मूर्ती या सर्व घराला देते आणि तेवढ्यात गुंजा बाहेर येते. तर आजी म्हणते की ए पोरी ओळखले का मला. तेव्हा गुंजा तर खूपच खुश होते आणि गुंजाच्या हातात ती धनलक्ष्मीची मूर्ती देऊन तिला आशीर्वाद देते. रेशीम म्हणते की असे काही मूर्ती दिल्याने काही होत नसते. तेव्हा लगेच ती आजी म्हणते की अगं ताई आशीर्वादाने सर्व काही होत असते. ही मूर्तीसुद्धा मातीची आणि आपणसुद्धा मातीचंच. तसंच या माझ्या गरिबाच्या आशीर्वादाने ही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अवतार घेईल. आणि ती आजी गुंजाच्या डोक्यावरून हात फिरून तिला भरभरून असा आशीर्वाद देते आणि या घराला सुद्धा. तेव्हा ती आजी निघून जाते. तर गुंजा ती मूर्ती बघून खूप खुश होते आणि मधूला म्हणते की आई हे बघा ना खरंच किती सुंदर मूर्ती आहे. पण आपल्या घरी ती आजी संध्याकाळच्या वेळेस आली, आपण तिला हळदी कुंकूसुद्धा दिले नाही. म्हणून गुंजा आणि कविता धावतच त्या आजीला शोधण्यासाठी येतात. तेवढ्यात कबीरच्या मोबाईलवर पोलिसांचा फोन येतो आणि तुमचे पैसे परत मिळाल्याची बातमी ते देतात. तर ते ऐकून घरातील सर्वांना तर आश्चर्याचा धक्काच बसतो. सर्वांना खूप आनंद होतो. गुंजा आणि कविता धावतच येतात. तर विजय लगेच खुश होऊन म्हणते की खरं तर गुंजाच आपल्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे. तर मृण्मयी खुश होऊन म्हणते की खरंच गुंजा धनलक्ष्मी आहेस ग तू. तेव्हा गुंजासुद्धा खुश होते आणि हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये गुंजा ही बाजारातून जात असते. तेवढ्यात जी काही गुंजाची आजी मागून अंगावर चादर घेऊन येते आणि एक गुंजे असे जोरात ओरडते. तू कितीही घारीवणी उडाली तरी सुद्धा तुझी ही आजी तुला ओळखल्याशिवाय राहणार नाही. तर गुंजाला धक्काच बसतो. तर आजी गुंजाच्या हाताला धरते आणि तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे आहे असे विचारते आणि नवरा जिवंत असल्यावर भांगातलं कुंकू असं पुसायचं नाही म्हणून समोरून जो गुलाल असतो तो घेते आणि गुंजाच्या त्या भांगामध्ये जबरदस्तीने ते गुलाल भरवते. गुंजा खूपच घाबरलेली असते. तर आता पुढे काय काय होत राहणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.